सडक अर्जुनी तालुक्यातील जय दुर्गामाता देवस्थान हळदीघाट घाटबोरी रजिस्टर नंबर A313 भ्या देवस्थानाला वॉल कंपाऊंड बांधकाम करण्याकरता पर्यटन स्थळ कार्यालय नागपूर माध्यमातून 30 लाख रुपये मंजूर झाले। या देवस्थानात दरवर्षी 14 जानेवारी व महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रेची आयोजन केले जाते। त्याचप्रमाणे या ठिकाणी नवस व अन्य कार्यक्रम आयोजित होत असतात। त्यामुळे या धार्मिक स्थळाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले। या देवस्थानामध्ये देवी देवतांचे मूर्ती स्थापना झाली असून पुजारी वर्ग कामांमध्ये व्यस्त असतात। अशाच प्रकारे मंदिराची देखरेख करण्याकरिता गावातील 15 लोकांची समिती तयार झालेली आहे। त्या समितीच्या माध्यमातून देवस्थानची देखरेख व अन्य काम आल्यास समितीला पहिले प्राधान्य दिले जाते। येथील अध्यक्ष सुरेश गोपीनाथजी गहाणे यांनी या ठिकाणातील वॉल कंपाऊंडचे बांधकामात अनियमित झाल्याचे बोलले। त्याचप्रमाणे याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना व आमदार यांना तक्रार देऊन सुद्धा कामात सुधारणा केल्याची आरोप केला आहे। याविषयी येथील कार्यकारी वर्ग यांना फोन करून शहानिशा करण्याचा प्रयत्न केला, परंतु येथील कार्यकारी वर्ग यांनी कसले प्रकारचे उत्तर दिल्यामुळे त्याचे मनोगत घेता आले नाही। त्यामुळे येथील वॉल कंपाऊंडची पाहणी करण्याची मागणी अध्यक्षकडून होत आहे। सुरेश गोपीनाथ गहाणे, जय दुर्गामाता देवस्थान घाटबोरी कोहळी येथील देवस्थानचे अध्यक्ष आहे आणि आमची 15 लोकांची बाडी आहे आणि त्या देवस्थानचा रजिस्टर नंबर ये 313 हा जो आपल्याला जे ही माहिती देत आहे ती इथं 30 लाख शाखा नागपूर यांच्या वतीने NDHF ह्या संस्थेकडून 30 लाख रुपयाचे मंजूर झाले वॉलकरिता आणि ते काम श्यामा मेंढे ठेकेदार हे येथील करत आहेत आणि त्यांनी अध्यक्षाची परवानगी काही न घेता सगळे काम आपले 1-1.5 महिन्यापासून चालू आहेत आणि जे आपल्याला जेथून कंपाऊंड वॉल करायचं आहे त्या ठिकाणून नाही केलं आणि ह्या देवस्थानची 17 ते 18 फीट जमीन पूर्ण आरच्यापार सोडली आहे। तरी माझी हेच विनंती आहे की त्यांनी शेवटच्या स्थळावर वॉल बनावा आणि काम करावा, म्हणून त्यांनी 17 फीट जागा सोडून देवस्थानच्या जमिनीचा तेवढा घाटा करून म्हणजे आपल्या मताला सगळं कामं करत आहे। आमदाराकडे लेखी जे आमच्या ट्रस्टचे तवाळे बाबाजी आहेत त्यांना सुद्धा गोष्टीची मी कल्पना दिलेली आहे। त्यावर त्या ठेकेदारांनी काय मत आहे त्यांचं? त्या ठेकेदाराचे अजून ठेकेदार माझ्याशी काहीतरी बोलणी झालेली की नाही किंवा मला फोनही नाही लावला आणि फोन लावला तर तो उचलत नाही माझा फोन 1.5 महिन्यापासून। काम चालूच आहे? काम चालूच आहे, काम बंद नाही केला मी, काम बंद नाही केलेलं आहे। हां, त्यांच्याविषयी वरिष्ठांना अजून काही तक्रार, जसं ते फोन उचलत नाही, ते बोलत नाही तुमच्याविषयी? हां, मी आमदाराकडे गेलो, बरं, आमदारच्या घरी जाऊन तक्रार केलो। आमदाराचं काय मत आहे सर? आमदाराचं मत आहे का भाई तुमच्या देवस्थानचे जे मेंबर लोक आहेत तर ते तुम्हाला ह्या गोष्टींनी तुमच्या सहमत नाही आहेत आणि त्या उपाध्यक्ष जो आहे श्रीरामजी झिंगरे याच्याही ते सहमत आहेत। बॉडी जे सदस्य गण आहेत किती लोक आहेत? 15 लोकांची बाडी आहे। 15 लोकांची बॉडी आहे तुमच्यामध्ये? हा, 15 लोकांमध्ये तुम्ही सहमत म्हणजे असं काही तुमची बैठक वगैरे झाली नाही? आमची बैठक वगैरे काही नाही, असं वरवर गोष्टी झाली आहेत आणि बैठक झाली तर ते आले होते तर मी म्हणलं त्या रोडला तिथपर्यंत चला आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथपर्यंत त्या नाल्यापर्यंत जे नाला आहे सामने छोटा, त्या छोट्याच्या नाल्याच्या इकडूनच त्यांनी वालता म्हणजे 17-18 फुटावरून काम बंद करून अशी सीधी वाल नेला तिकडे। त्याच्यामुळे मी नाराज होऊन म्हटलं तुम्ही का करता तर करा।
जे श्रीरामजी झिंगरे आहेत इथले उपाध्यक्ष आहेत, मला त्यांना तर आम्ही मंदिराजवळून पूर्ण इथून 17-18 फूटचा रोड दिला आहे सगळा जाण्या येण्याकरिता. तरी त्यांची जमीन तिकडे खाल्ल्यात आहे, तरी ह्या रोडला त्यांना जाताच येते आणि रोड दिलाच आहे त्यांच्यासाठी. तरी त्यांचं म्हणणं असं आहे का मला तिकडून जागा पाहिजे. आमचं म्हणणं आहे का भाई ठीक आहे, तू जाऊ शकतेस, पण आमच्या शेवटच्या भागापर्यंत कंपाऊंडवर राहील आणि तू देवस्थानच्या कंपाऊंडमधून जाऊ शकतेस. याच्यात अध्यक्षाची काही ह्या नाही आहे. परंतु एवढी 30-35 फूट जागा सोडून 18-20 फूट जागा सोडून आजच्या पार म्हणजे देवस्थानची किती ह्या होऊन राहिली याच्यात जागा जाऊन राहिली.